होता बाबा. जोवर तुमचा कर पाठीशी धीर मनाला होता बाबा. सासरात मी सुखात आहे ग्वाही देते आज जरी मी. अखंड चिंता वाहत माझी क्षणाक्षणाला होता बाबा. पाठविताना मला सासरी अश्रू लपवित होता तुम्ही. शिवाय तुमच्या घोर जीवाका कधी कुणाला होता बाबा. क्षण सोनेरी जगले होते माहेरी मी आनंदाने. होई जेव्हा आनंदी मी हर्ष तुम्हाला होता बाबा. कठीण समयी खाल्ल्या खस्ता भविष्य माझे घडवत असता. सोपवताना परक्या हाती डावपणाला होता बाबा. डावपणाला होता बाबा. मुलीला घरी यायला उशीर झाला की मनात कालवा कालव वडिलांच्याही होते. आई सगळं बोलून दाखवते पण वडील कधीच बोलत नाहीत. मनात त्यांच्याही कालवा कालव होते. मुलीला दुखलं खुपलं तर डोळे त्यांचेही दाटतात. मुलगी दुःखात असली तर काळजात त्यांच्याही कळ उठते आणि मुलीला सासरी पाठवताना गळा त्यांचाही दाटतो. ते त्यांच्या गझलेतून म्हणतात, सुकन्या तनाने जरी दूर आहे, तिच्या आठवांचा मणिपूर आहे. लेक माझी सासुराशी जावया निघणार आहे. सज्ज भाग पापण्यांनो बांध हा फुटणार आहे. खूप काही दडलेलं असतं वडिलांच्या मनात पण ते बोलत नाहीत म्हणून आपण कधी कधी त्यांना गृहीत धरतो. ते व्यक्त होत नाहीत म्हणून आपणही आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत नाही. असं कधी कधी होतं. पण एका मुलीच्या भावना असतात त्या मी व्यक्त करते. दैव माझा तू, देव माझा तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू. माझ्यासाठी काय रे सारं खर्च केलं तू. आज तू फेडू दे पांग हे मला. जगण्या रे मला अजूनही तूच हवा. बाबा बाबा बाबा.